आपण आहे ना, आपण पुढची एक्सरसाइज, पुढची जी गणित आहेत ती आपण घेऊया. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम आज संपूयात, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण थर्ड लेसन सुरू करू. तुम्हाला तरी पण खूप कमी पोर्शन आहे. बाकीच्या आमच्या इथे तर मुलांना 4-4, 5-5 धडे आहेत. मॅथ्सचे पण, सायन्स तर 7-7 धडे आहेत, 6-7 असे धडे आहेत. आमचे पण ना 6-7च धडे आहेत, सायन्सचे पण आणि मॅथ्सचे पण 4 धडे आहेत. येस मॅम. आता पण 4 धडे आहेत, मॅथ्स 1चे पण 4 आहेत. येस मॅम, 4 धडे आहेत. येस मॅम, 4 आहेत. 1 ते 5 आणि कारण तुम्ही बोललेले 3च आहेत म्हणून. आणि आपल्या ऑनलाईन क्लास नाही 4 आहेत. आणि आपल्या ऑनलाईन क्लास मधलं पोर्शन पण खूप जरा लूज चालू आहे, कारण यावेळेस ना क्लासेस खूप नंतर घेतलेत. आपण खूप लेट चालू केलं ना मॅम. आम्हाला मॅथ 1चे 3 चॅप्टर्स आहेत. मॅम, आमच्या काही ना गणिताचा पूर्ण सिलेबस झाला आहे सर. भाग 2चं घेत आहेत. पूर्ण म्हणजे जे परीक्षेला ते झालं असेल आताच्या? नाही मॅम, जेवढे धडे आहेत तेवढे घेतले. तर म्हणजे गणिताला वेळ जास्त लागतो म्हणून सरांनी भाग 1 पूर्ण कंप्लीट केलं. पूर्ण पुस्तक? हा. का ते? पण मॅम, आमच्यात गणिताला फक्त म्हणजे असं 2 शिक्षक नाहीत, म्हणजे 2 असतात ना कोणत्या कोणत्या शाळेत. आमच्या शाळेत एकच शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यामुळं पटपट घेतलंय. बर. हे 6वं गणित आपलं झालं होतं काल. तुम्हाला सांगितलं होतं इक्वेशन कसं बनवायचं परवा. मॅम, भाग 1 4 धडे येणारे आहेत. बरोबर. आपण बघूया, 3रा तरी पूर्ण करूया आपण परीक्षेपर्यंत. मॅम 1 तारखेला परीक्षा आहे. दादाजी तर खूपच लवकर आहे. 1 तारखेला? हो 7 मॅम. तारखेपासून आहेत ना काहींच्या परीक्षा? 8. येस मॅम, आमच्या 7 तारखेपासून आहेत. मॅम, आमचे 10 तारखेपासून होणार आहेत. एवढा उशिरामध्ये संपणार कधी तुमच्या परीक्षा? मॅम, थोडं दुसऱ्या पण विषयचं राहिले त्यामुळं. बघा, आपल्याला 7वं गणित आपण घेऊया. ही जी गणित आहेत ती 7, 8, 9, 10 आपण आज पूर्ण करू. मी तुम्हाला इक्वेशन बनवून देईन, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. फक्त इक्वेशन बनवून देणार. ठीक आहे? ओके. बघा, 7वं गणित बघा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometers per hour. Find the speed of water current. वॉटर करंटचा अर्थ काय होतो? की जो पाण्याचा प्रवाह आहे. बघा, एखादी बोट जेव्हा पाण्याचा प्रवाह जर असेल, पाणी जर म्हणजे एकदम शांत पाणी जे आहे त्याच्यात बोटचा स्पीड, शांत पाणी, स्टील वॉटर म्हणजे स्थिर पाणी, शांत पाण्यामध्ये जो बोटचा स्पीड असतो तो, आणि जो पाण्याच्या प्रवाह म्हणजे एकदम वाहत पाणी आहे समजा, त्याला काहीतरी बघा, ते वाहत्या पाण्यामध्ये पाण्याचा पण स्पीड ऍड होतो, वॉटर करंटचा पण स्पीड ऍड होतो, आणि प्लस बोटचा स्पीड, आणि मग ती एकूण जो वेग आहे ना त्याचा तो वाढतो जर वॉटर करंटचा पण काहीतरी स्पीड असेल. बघा, पाणी जर स्थिर असेल ना तर बोटचा स्पीड असेल तेवढाच स्पीड ते आपण कन्सिडर करतो, म्हणजे बोटचा जो स्पीड आहे तोच स्पीड आपण घेणार. पण जर प्रवाहा बरोबर एकदम जोराचा प्रवाह चालू आहे, एवढे गेम चालू मॅम आहेत.
मॅडम आवाज म्हणजे मला आवाज आला. कोणाकडे गेम चालू आहे तेवढे? बोटचा शांत पाण्यातील जो स्पीड आहे तो आणि प्लस पाण्याचा जो प्रवाह असल्यानंतरचा स्पीड, म्हणजे जर पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे काहीतरी त्याला प्रवाह करंट आहे, वॉटर करंट जर असेल ना, तर स्पीड, वॉटर करंटचा स्पीड आणि बोटचा स्पीड म्हणजे बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग, जेव्हा आपण प्रवाहाच्या दिशेने जातो तेव्हा हे दोन्ही स्पीड ऍड होतात आणि ती बोट पटापट पटापट पुढे जाते. हे बरोबर आहे? म्हणजे पाण्याला पण जर वेग आहे, पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे आणि बोटीला पण वेग आहे आणि आपण प्रवाहाच्या दिशेने जातोय, ज्या दिशेने प्रवाह चाललाय त्या दिशेने जर चालतोय तर तिथे वेग जो आहे तो वाढणार ना, म्हणजे दोघांची जी बेरीज आहे तेवढा तुमचा वेग असणार. कोणत्या दोन वेगांची बेरीज? बोटचा वेग म्हणजे बोटीचा वेग जो आहे तो आणि प्लस प्रवाहाचा वेग यांची बेरीज होणार. कधी बेरीज होणार? जेव्हा आपण डाऊन स्ट्रीम जातोय. डाऊन स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातोय. पण तेच जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते म्हणजे प्रवाह असा येतोय पण बोट तुमची अशी जाते, तर तुम्हाला तेवढा स्पीड नाही मिळत. तिथे जे स्पीड जो होतो की नाही तो दोघांचं सबट्रॅक्शन, वजाबाकी होते. हा बोला. तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली का? स्क्रीन दिसत नाही का? नाही मॅम. नाही दिसत, मी तर मगाशीच केले. दिसते मॅम स्क्रीन तुमची, दिसते. नेटवर्क इश्यू असेल. आवाज आमच्या तर आपल्याला प्रश्न कसा आहे माहित आहे की एक बोट आहे ना, एक बोट जी आहे ती प्रवाहाच्या दिशेने गेली आणि परत आली उलट्या दिशेने, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत आली. प्रतीक जो आहे, प्रतीकला 8 तास लागले. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर तो गेला अँड रिटर्न टू द सेम स्पॉट, आणि परत आला त्याच जागेवर. म्हणजे तो आता अपस्ट्रीम आलेला आहे. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आलेला आहे आणि तो जाताना 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम गेला आणि येताना पण तेवढंच रिटर्न येणार, कारण तो सेम स्पॉटवर रिटर्न आलेला आहे. म्हणजे त्याने जाताना पण 36 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि येताना पण 36 किलोमीटरच डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. पण एकदा तो 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम गेलेला आहे, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने गेलेला आहे, आणि नंतर तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर चाललेला आहे. आणि या दोन्ही प्रवासासाठी त्याला लागलेले आहेत 8 तास. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. प्रतीक टेक्स 8 hours. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. परत आला रिटर्न. The speed of boat in still water, म्हणजे शांत पाण्याचा जो बोटचा जो वेग आहे ना तो 12 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे शांत पाणी असेल तर, पण आता शांत पाणी नाही ना, पाण्याला काहीतरी प्रवाह आहे. मग तो स्पीड त्याच्यामध्ये, जर प्रवाहाच्या आपण डाऊन स्ट्रीम जातोय तर प्रवाहाचा जो वेग आहे तो बोटच्या वेगात ऍड होतो, मिळवतो आपण. दोन्ही स्पीड एकत्र होतात आणि मग वेगाने ती बोट पुढे जाते जर आपण प्रवाहाच्या दिशेने बोट नेतोय. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर बोट आपण नेतोय तर दोन्ही वेगांची वजाबाकी होणार, सबट्रॅक्शन होणार, म्हणजे बोटचा स्पीड आणि करंटचा स्पीड मायनस होणार. मग आपल्याला काय विचारलंय? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. मग स्पीड ऑफ वॉटर करंट जो आहे की नाही तो आपण काय करूया, एक्स अज्युम करू. लेट द स्पीड ऑफ
वॉटर करंट म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा आपण x किलोमीटर पर आवर आहे असं आपण कन्सिडर करू. बरोबर. आता स्पीड ऑफ बोट तुम्हाला दिलेला आहे शांत पाण्यात, स्टील वॉटर मध्ये. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर तो किती आहे? 12 किलोमीटर पर आवर. आता तो जो गेलेला आहे तो शांत स्टील वॉटर मध्ये, तो नवीन कोण मुलं आलेत का? कोण अनम्यूट करते एवढा वेळ? आता तुमची जी बोट आहे ती स्टील वॉटर मधून गेलेलीच नाहीये, त्यामुळे हा स्पीड आपण घेणार आहे, पण तो हा स्पीड नाहीये बोटचा. कारण आपण जर पाण्याच्या प्रवाहा बरोबर जातोय, डाऊन स्ट्रीम जातोय, तर तेव्हा जो स्पीड असणार आहे, स्पीड ऑफ बोट जो असणार आहे, वाईल गोईंग इन डाऊन स्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाताना तो जो स्पीड आहे तो कसा असणार? तर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाचा वेग पण त्याच्यात ऍड होणार, म्हणजे x प्लस 12. x हा करंटचा म्हणजे वॉटर करंट म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्लस 12 हा त्या बोटचा वेग आहे. ही दोन्ही स्पीड ऍड होणार जेव्हा तुम्ही डाऊन स्ट्रीम जाणार. एवढा तुमचा डाऊन स्ट्रीमच्या वेळेला स्पीड असणार x प्लस 12 किलोमीटर पर आवर. आता तो डाऊन स्ट्रीम तर गेला 36 किलोमीटर, पण तो अप स्पीड ऑफ बोट वाईल गोइंग अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना वेगाची वजाबाकी होते दोघांच्या वेगांची. कारण प्रवाह या बाजूने आहे आणि बोटीला विरुद्ध दिशेने जायचंय, तर प्रवाहाच्या वेगाला मात करून जायचंय त्याला, मग वेग जो आहे तो कमी होणार याचा. त्यामुळे अपस्ट्रीम जाताना नेहमी लक्षात ठेवायचं x मायनस 12 होणार. एवढं कळलं इथे? डाऊन स्ट्रीमचा स्पीड आणि अपस्ट्रीमचा स्पीड. डाऊन स्ट्रीमच्या वेळेला बोटचा आणि करंटचा स्पीड ऍड होतो. ठीक आहे. आता आपल्याला दिलंय की अपस्ट्रीम पण तो 36 किलोमीटर गेलाय आणि डाऊन स्ट्रीम पण 36 किलोमीटर गेलाय, आणि दोन्हीसाठी लागणारा वेळ जो आहे तो 8 तास आहे. आता वेळ दिली 8 तास. बघा टोटल जी टाइम आहे डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 8 तास आहे. आता त्याला 36 किलोमीटर जर डाऊन स्ट्रीम जायचंय तर त्याला लागणारा वेळ किती असेल? टाइम जाय डाऊन स्ट्रीम जाण्यासाठी टाइम फॉर 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम, टाइम फॉर ट्रॅव्हल, टाइम टू ट्रॅव्हल, कारण वेळ दिले ना 8 तास, पण तो दोन्हीसाठीचा दिलाय एकूण वेळ. मग आधी वेगवेगळा वेळ काढू दोन्हीसाठी किती वेळ, कारण प्रत्येकासाठी वेगवेगळा वेळ लागलेला असणार. जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाणार तेव्हा कमी वेळ लागला असणार. मग दोघांसाठी किती वेळ लागलाय तो आपण वेगवेगळा काढूया, आणि दोन्हीचा मिळून 8 तास आहे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. टाइम टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता टाइम जर पाहिजे तर टाइमचा फॉर्म्युला काय आहे? स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू टाइम अपॉन डिस्टन्स. है डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथे टाइमचा जर फॉर्म्युला बनवायचा आहे तर टाइम इकडे घेऊन जा आणि स्पीड इकडे आणा. मग टाइमचा फॉर्म्युला काय बनेल? डिस्टन्स. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा, मग डिस्टन्स अपॉन स्पीड टाइम. मग किती डिस्टन्स गेलाय तो? डिस्टन्स किती किलोमीटर गेलाय? 36 किलोमीटर.
आणि डाऊन स्ट्रीम जायचंय तर स्पीड किती आहे? डाऊन स्ट्रीमला स्पीड किती आहे? x प्लस 12 स्पीड. तर एवढा टाइम लागेल. हा टाइम आहे, डाऊन स्ट्रीम जाण्यासाठीचा वेळ आहे. आता आपल्याला अपस्ट्रीम जाण्यासाठीचा वेळ काढायचा आहे. टाइम टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचंय. तर डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स परत 36च गेला अपस्ट्रीम, पण आता स्पीड जो आहे तो अपस्ट्रीमला x-12 आहे. बरोबर आहे? मग हे दोन्ही जे टाइम आहेत आपले, हा डाऊनस्ट्रीम जाण्यासाठीचा आणि हा अपस्ट्रीम जाण्यासाठीचा, हे दोन्ही वेळा मिळून किती तास लागले त्याला? दोन्ही. हा पण वेळ आहे. ही वेळ जी आहे ती डाऊनस्ट्रीम जाण्यासाठीची आहे आणि ही वेळ जी आहे ती अपस्ट्रीम जाण्यासाठी आहे. आणि दोन्हीला मिळून लागणारा जो वेळ आहे त्याला, तो किती लागला? 8 आवर्स. एवढं कळलं हे? कळतं का नाही? कळतंय मॅम. आता इथे आपण काय करूया, आपण इथे आता डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल, म्हणून मी क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे 36 ला 36 मॅम मी मराठीतून ते गणित इंटू सोडीला x दाखवू. - 12 इथे x + 12 इंटू x - 12 आणि इकडे आहे 8. आपण तिरकस गुणाकार करूया डिनॉमिनेटर इक्वल करायला, आणि आपण खाली काय करतो? छेदांचा गुणाकार. x + 12 इंटू x - 12. आता इथे आपण मॅम हे जे x + 12 x - 12 आहेत ते तिकडे नेऊन मल्टिप्लाय करू. हा मी मराठीतून सोडीला मॅम ते गणित दाखवू. हे तुला येतं गणित? हो मॅम. किती उत्तर आलं? नदीच्या किती उत्तर प्रवाहाचा आलं? वेग 6 किमी. 6 किमी मॅम. कसं सोडवलं? बरोबर आहे. याच्या पुढे काय लिहू सांग? मॅम मी मग हे दुसरं पुढे स्टेटमेंट सोडवता येईल तुम्हाला? याच्यापासून कोणती दुसरी स्टेप? मॅम आम्हाला ती सरांनी सांगितली होती. पण कशी, काय त्याच्यामध्ये? याच्या पुढे सांगा, काय लिहू सांगा पटापट. चला ब्रॅकेट ओपन करा, कंस सोडवायचे. याच्यातून 36 तुम्ही सामायिक काढू शकता. 36 सामायिक काढा 864 दोघांमधून. अपॉन 36 सामायिक काढल्यावर x - 12 आणि x + 12 बरोबर 8. आणि या दोघांचा जर विस्तार केला तर a + b आणि a - b, a + एक्सपान्शन a² - b², म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग आणि 12चा वर्ग वजा 144 असे. इथे 12 + 12 - 12 निघून जाणार. x + x 2x येणार. 36 × 2x. इथे मी काय केलं, 36 ने इथे न गुणता, कंसाला न गुणता 36 कॉमन काढा, मग ते सोपं जाईल तुम्हाला.
हे कळलं मी काय केलं? 36 कॉमन काढले आणि इथे काय राहिलं 12 आणि इथून 36 कॉमन काढल्यावर x अधिक 12 अधिक 12 वजा 12 गेले आणि x अधिक x 2x आले आणि हे 36 आणि इथे येईल 8x वर्ग वजा 8 गुणिले 144. 8 गुणिले 144 किती येतात ते लिहा इथे. 32 1152. आता इथे येईल 72x बरोबर 8x वर्ग वजा 1152. आता याच्यामध्ये आपल्याला समीकरण बनवायचं आहे. तर मी काय म्हटलेलं, जर वर्गाचं पद उजवीकडे असेल तर सगळी पदं तिकडे न्या आणि इकडे 0 आणा, मग नंतर फक्त फ्लिप करायचं इक्वेशन. म्हणजे हा 72x तिकडे न्या वर्ग आणि हे 72x दुसरं पद असतं ते दुसरं लिहिते आणि हे धन आहे ते इकडे आला ऋण होणार आणि वजा 1152. हे आपलं इक्वेशन आहे. याला आता फक्त मी असं फ्लिप करते, म्हणजे उजवी बाजू डावीकडे असं बाजूंची अदला बदल करते. बरोबर 0. एवढं कळलंय सगळ्यांना? हो मॅम. येस आता हे मॅम. सगळे 8 ने भाग जाणारे संख्या आहेत. 8, 72 आणि 1152 यांना 8 ने भाग जाईल बघा. 8 ने सगळ्यांना भाग लागल्यावर x वर्ग येईल वजा 8 9 72 8 1 8 832 832. हे समीकरण आलं तुमचं. हे आता सोडवायचं. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 144 आहे आणि वजाबाकी 9 आहे. अशा संख्या ज्यांचा गुणाकार 144 आणि वजाबाकी 9 कोणते आहेत? हे एवढं कळलं का मी काय केलं? पूर्ण गणित. हो मॅम. अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 144 येतो आणि वजाबाकी 9 येते? हे तुमचे अवयव आहेत आणि ते गणित पूर्ण सोडवायचं तुमचं. कोणते दोन अवयव येणार त्याचे? बरं चल, कोणाचा आज कोण आहे दिसत नाही, कोण आहे आज? हे गणित सोडवा, मी पुढचं आता शिकवते. पुढच्या गणितामध्ये काय दिलंय? Pintu takes 6 days more than those of Nishu to complete a certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? म्हणजे काय, जो पिंटू आहे तो 6 days more घेतो than those of Nishu to complete a certain work. म्हणजे एखादं काम आहे, तर एखादं काम जर पिंटूने केलं, पिंटू जर ते काम करतो एकटा, तर त्याला
निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजे निशू पण तेच, जर निशूने जर तेच काम केलं आणि पिंटूने केलं तेच काम, तर पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात सेम काम करायला. एकट्याने निशूने एकट्याने केलं, त्याला लागणारे दिवस हे पिंटूने जेवढे केलं ते पिंटूचे दिवस जास्त येतात. म्हणजे जर निशूला 10 दिवस लागत असतील तर पिंटूला 16 दिवस लागत असतील ते काम करायला एकट्याने. निशूला जर एकट्याने 10 दिवस लागत असतील काम करायला तर पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. मग किती ते माहित नाही, मी एक एक्झाम्पल दिलं. मग आपण काय करूया की निशूला जे दिवस लागतात एक काम कंप्लीट करण्यासाठी ते एक्स आपण कन्सिडर करू. लेट द days required to complete certain work alone to निशूला एक काम, सर्टन काम कंप्लीट करण्यासाठी एकट्याने, अलोन म्हणजे एकट्याने, सर्टन वर्क म्हणजे काहीतरी काम कंप्लीट करण्यासाठी आहेत ते आपण काय करायचे, एक्स मानायचे. एक्स दिवस लागतात असं मान. मग जर निशूला एकट्याने एक काम करायला, पूर्ण करायला जर एक्स डेज लागतात, therefore the days required to पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी, तेच काम जर पिंटूला करायला सांगितलं एकट्याने तर त्याला 6 दिवस जास्त लागतात. द डेज जे दिवस आहेत ते एक्स प्लस 6 असणार. आता पुढे काय दिलं आपल्याला की जर दोघांनी मिळून ते काम केलं ना, दोघांनी मिळून ते काम केलं तर ते काम 4 दिवसात पूर्ण होतं. दोघांनी मिळून ना, आता दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते 4 दिवसात पूर्ण होतं. तर बघा आता समजा निशूला एक्स दिवस लागतात एखादं काम करायला, एक काम करायला एक्स दिवस लागतात, तर तो एका दिवसात निशू कंप्लीट्स वर्क इन 1 डे. एक दिवसात तो किती काम करेल. आता एक काम करायला जर एक्स दिवस लागतात तर एका दिवसात तो 1/x जो पार्ट आहे कामाचा तो पूर्ण करणार. म्हणजे आता 4 दिवस, समजा त्याला 10 दिवस लागत असतील काम करायला निशूला, तर एक दिवसात तो किती काम करेल, 1/10 भाग कामाचा. कारण पूर्ण करायला 10 दिवस लागतात, मग रोज 1/10 भाग म्हणजे 1/10 पार्ट जो आहे तो एका दिवसात कंप्लीट करणार. कारण पूर्ण काम करायला 10 दिवस त्याला लागणार, मग एका दिवसात तो 1/10 वर्क कंप्लीट करणार. पण निशूला एक्स डेज लागतात ना, मग एक दिवसात 1 डे मध्ये निशू जे काम पूर्ण करेल ते 1/x असणार. आणि पिंटू जे एक दिवसात काम कंप्लीट करेल ते 1/x प्लस 6 असणार. बघा आधी आपण काय केलं, आधी आपण दोघांना किती एक काम करायला, आता समजा एक घर बांधायचंय तर ते एक घर बांधायला समजा निशूला एक्स दिवस लागतात, समजा 10 दिवस लागतात निशूला. ते काम पूर्ण करायला 10 दिवस लागतात. मग एक दिवसात तो किती काम पूर्ण करेल, एक दिवसात, तर एक दिवसात तो जे काम पूर्ण करेल तो 1/10 भाग असणार ना कामाचा, 1/10 पार्ट असणार एका दिवसात कंप्लीट करता येण्यासारखं. निशू पण 1/x पार्ट कंप्लीट करणार आणि पिंटू एका दिवसात 1/x प्लस 6 पार्ट काम करणार. आता दोघांनी
दोघांनी 4 दिवस काम केलं ना, 4 दिवस, तर ते काम पूर्ण होतं. एकत्र त्यांनी काय दिलंय की दोघांनी जर एकत्र आले तर तेव्हा 4 दिवसात काम फिनिश होतं. हे बघा, Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work if they work together. जर ते एकत्र काम केलं त्यांनी, they finish it in 4 days. 4 दिवसात पूर्ण होतं. दोघांनी जर सोबत काम केलं तर 4 दिवसात पूर्ण होतं. त्यांनी एकट्याने काम केलं तर ते वेगळे दिवस असणार. इथे त्यांनी एकत्र काम केलंय त्याचे 4 दिवस सांगितलेले. आणि एकटा केलं तर एकाला एक्स डेज लागतायत निशूला आणि पिंटूला x+6 डेज लागतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. मग त्यांना एकट्याना ते पूर्ण काम करायला किती दिवस लागणार? हॅलो मॅम. आता बघा आपण हे, हा बोला मॅम, प्लीज रिपीट करता का? बघा, आपण आधी आपण काय घेतलं की आपण आधी दिवस घेतले. एकट्याला एखादं काम निशूला जर एकट्याला कंप्लीट करायचंय तर त्याला एक्स डेज लागतील, एक्स दिवस लागतील असं समजा. एक्स दिवस लागतील. आता पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात तेच काम एकट्याने करायला. एकट्याने जर पिंटूने करायचं ठरवलं तर त्याला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. पण निशूला लागणारे दिवस आपण एक्स कन्सिडर केले कारण आपल्याला माहित नाही निशूला किती दिवस लागतात एक काम करायला. मग ते एक्स आहे. आणि पिंटूला पण तेच काम एकट्याने करायला सांगितलं तर x+6 डेज लागतात. आता हे झाले दिवस. एक काम पूर्ण करायला लागणारे दिवस. एक वर्क आहे, समजा असे 10 खांब समजा तुम्हाला बांधायचे, 10 खांब असे उभे करायचं काम आहे ना. तर 10 खांब म्हणजे एक काम आहे समजा. आता ते आणखी कन्फ्युजन नको. एखादं काम आहे तर ते एक काम करण्यासाठी त्याला एक्स डेज लागतात. तर आपल्याला समजा त्याचं एका दिवसाचं काम काढायचंय म्हणजे एका दिवसात तो किती काम करेल. निशू जो आहे तो एका दिवसात किती काम करेल. हे एक्स काय आहे, एक्स आपल्याला सांगतं की त्याला एक काम करायला किती दिवस लागतात. आणि मला हवंय, कारण मला काय दिलेत माहित आहे, दोघांनी एकत्र काम केल्यावर किती दिवस लागतात. मग जर एका दिवसात त्याने जे काम कंप्लीट करतो ना निशू, एका दिवसात म्हणजे समजा 10 दिवस लागतात ना त्याला काम पूर्ण करायला. 10 दिवस. काय झालं? एका दिवसात दोघे मिळून 1/4 काम पूर्ण करतात. 1/4. हा, ते त्यांचं 1/x येणार कारण निशू 1/4 हे दोघांचं मिळून काम आहे एका दिवसाचं. पण इथे आपण एका दिवसाचं प्रत्येकाचं वेगवेगळं काम काढतोय कारण दोघं नंतर एकत्र करणार आहे. पण दोघांचं किती काम एका दिवसात आहे त्याच्यावर आहे ना, स्पीडवर. मग निशू असं जर एकट्याने काम केलं तर तो एक दिवसात एवढं काम करतो 1/x. आणि पिंटू जो आहे तो एका दिवसात 1/x+6 एवढं वर्क कंप्लीट करतो. मग आता एक दिवसात एवढं कंप्लीट करतो. मग 4 डेज मध्ये किती कंप्लीट करतील ते? एका दिवसात एवढं कंप्लीट करतं की नाही. मग 4 डेज मध्ये 4 ने मल्टिप्लाय करणार आपण प्रत्येकाला, दोघांना. कारण हे जे काम आहे हे एका दिवसाचं आहे. मग त्यांनी 4 दिवस एकत्र काम करून ते काम पूर्ण केलेलं आहे. मग 4/x + 4/x+6 आणि असे 4 दिवस काम करून, हे वर्क आहे, वर्क. हे 4 दिवस त्यांनी काम करून, निशूने 4 दिवस काम केलेलं आणि पिंटूने पण 4 दिवस काम केलेलं आहे. आणि असं करून ते काम कंप्लीट झालं म्हणजे पूर्ण कंप्लीट झालं. म्हणजे
1 म्हणजे काय, तर ते एक काम जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. हे 4/x काय आहे, तर 4/x जे आहे ते निशूने 4 दिवसात केलेलं काम. आणि 4/x+6 काय आहे, तर पिंटूने 4 दिवसात केलेलं काम. आणि दोघंही जेव्हा 4 दिवस काम करतील ना, तेव्हा ते पूर्ण होईल काम कम्प्लीट होणार आहे. म्हणून इथे 1 का लिहिला, कारण असं नाही होणार ना की कुठला तरी भाग एक शिल्लक राहणार आहे, 1/10 पार्ट शिल्लक राहणार आहे, किंवा असं काही शिल्लक नाही राहणार. पूर्ण जेवढं सांगितलेलं काम आहे ते कम्प्लीट होणार आहे. कारण इथे आपण वर्क घेतलेलं आहे, इथे वर्क आहे. 4 दिवसात केलेलं काम हे निशूने आणि हे काम केलेलं आहे पिंटूने. आणि दोघांनी जेव्हा एकत्र 4 दिवस काम केलं तेव्हा काम कम्प्लीट झालेलं आहे. म्हणून इथे 1 घेतलेलं आहे. 1 म्हणजे कम्प्लीट वर्क झालेलं आहे. कम्प्लीट म्हणजे पूर्ण सगळं बांधून झालं. म्हणजे एक सर्टन काम कम्प्लीट झालं. वन वर्क कम्प्लीट झालं दोघांनी जेव्हा 4 दिवस एकत्र काम केलं तर. हे कळलं एवढं? थोडं लेंदी आहे, समजायला कठीण आहे, पण नंतर बघा एकदा समजून घ्या. मग इथे पण मगाच सारखंच करायचंय, तिरकस गुणाकार असं बनेल तुमचं इक्वेशन. 4/x 4/x plus 4/x plus 6 is equal to 1. हे सोडवाल का? तिरकस गुणाकार करायचा. 4 ने हो मॅम. x plus 6 ला मल्टिप्लाय करू, प्लस 4 ने x ला मल्टिप्लाय करायचं, इज इक्वल टू 1. आणि इकडे खाली छेदांमध्ये छेदांचा गुणाकार, कारण छेद समान करतो ना आपण खाली. आता हे 4x plus 24 plus 4x is equal to 1 x into x plus 6. हा 1 नाही लिहिला तरी चालतो. बोला. हे 4x plus 4x 8x येणार, 8x plus 24 हे x into x x square आणि x into 6 6x. आता हे सगळे टर्म्स तिकडे घेऊन जा, कारण राईटला आपल्याला एक्स स्क्वेअरचं टर्म आहे 6x minus 8x minus 24 आणि इकडे 0. x square minus 24. आणि हे आपण आता फ्लिप करूया इक्वेशन, म्हणजे त्यांची बाजू बदलून टाकूया. एक्स स्क्वेअर मायनस आहे तसंच घ्यायचं, आहे तसंच फ्लिप करायचं आणि आता याचे फॅक्टर्स काढायचे. -6 + 4 येणार, मग तुम्हाला -6 + 4 मग 4 दिवस निशूला लागणार एक काम पूर्ण करायला आणि 10 दिवस पिंटूला लागणार, कारण 4 दिवस निशूला लागले तर 6 दिवस याच्यापेक्षा जास्त येणार. हे कळलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, आपली वेळ संपली आहे. आपण पुढच्या वेळेला शक्यतो 3रा लेसन सुरू करूया. याच्यात काय असेल तर बघा, नसेल कळलं. ओके मॅम. बाय. बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाइट मैम. और दूसरी क्लास है क्या अभी? अनुक्षा, सेकंड क्लास है क्या?